हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आणखी एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कलिंगड आपण जसं खातो तसं आपल्या चेहऱ्यासाठी पण आपण यूज करू शकतो, जेणेकरून आपली त्वचा तुकतुकीत दिसेल किंवा फ्रेश दिसेल। आतून खाऊन जसा फ्रेश फील करतो तसं आपली त्वचा सुद्धा कलिंगडमुळे फ्रेश होते। हो, हे यूट्यूबवर पहिल्यांदाच मी असा व्हिडिओ आणलेला आहे की कलिंगडचा उपयोग आपण आपल्या त्वचेसाठी सुद्धा करू शकतो। तर काय आहे उपयोग, कसा उपयोग करायचा आहे हे पुढे व्हिडिओमध्ये जोडलेले आहे। तर व्हिडिओ नक्की पहा, स्किप करू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब लाईक करा। मी भरपूर व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ बनवलेले आणि भरपूर सारा मेकअप केला आणि उन्हामध्ये पण आम्ही व्हिडिओ बनवलेले। स्किन कशी माझी डल झालेली आहे बघू शकता तुम्ही। तर आता कलिंगडपासून कसं आपली स्किन तुकतुकीत आणि सुंदर बनते तर आता करायचं काय आहे, कलिंगडचे 2 काप केलेले। मोठा काप हा आपल्यासाठी खाण्यासाठी आहे बरं का। आता जो दुसरा छोटा काप आहे त्याच्यातलंही खूप कमी प्रमाणात लागणार आहे आपल्याला। तर करायचं काय आहे, कलिंगडचा हाताने थोडासा तुकडा असा तोडून घ्यायचा आहे। पहिली स्टेप आपली हीच असणार आहे, तुकडा थोडासा तोडून घ्यायचा आहे अशा प्रकारे। आणि जो तोडलेला तुकडा आहे फक्त तुकडा पूर्ण चेहऱ्यावरती पूर्ण फेसवरती छान हळूवारपणे असं घासून घ्यायचं आहे। कलिंगडमध्ये खूप छान प्रॉपर्टी असतात जेणेकरून चेहऱ्याला थंडावा मिळतो, फ्रेशनेस आपल्याला जाणवतो। खाल्ल्यावर सुद्धा आपल्या शरीरातली पाण्याची कमतरता कमी होते। तर अशा प्रकारे पहिली स्टेप अशी आहे की थोडासा तुकडा घेऊन चेहऱ्यावरती स्क्रब करायचा आहे। बरं, ह्या पूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही मी तोंड धुतलेलं नाही आहे, लास्टला मी तोंड वॉश केलेलं आहे। आता कलिंगडाचा सालीचा उपयोग करायचा आहे। ग्लिसरीन घ्यायचं आहे, ग्लिसरीन हे त्याच्या सालीवरती टाकून घ्यायचं आहे। ग्लिसरीनमध्ये हिलिंग प्रॉपर्टीज असतात, खूप छान असतात, चेहऱ्यासाठी वरदान आहे ग्लिसरीन। तर अशा प्रकारे आणि जर तुम्ही कलिंगडाच्या सालीवरती ग्लिसरीन जर टाकून तुम्ही चेहऱ्याला मस्तपैकी असा मसाज जर केला तर 100% तुमचा चेहरा एवढा फ्रेश होतो, तुम्हाला आतून फ्रेशनेस चेहऱ्यावरती सुद्धा जाणवते। तर अशा प्रकारे चेहऱ्यावरती व्यवस्थित तुकडा जो खालचा राहिलेला असतो, कारण पूर्ण जीवनसत्व हे कलिंगडाच्या तुकड्यांमध्ये सुद्धा असतात, जो हिरवा भाग असतो तो मी घेतलेला आहे। तर अशा प्रकारे व्यवस्थित मी चेहऱ्याला लावून घेतला आहे। बघा कसा चमकायला लागला आहे चेहरा। स्टेप नंबर 3, तुम्ही इकडे ॲलोवेरा जेल जे आपलं नैसर्गिक आहे ते सुद्धा घेऊ शकता, पण माझ्याकडे आता हे जे विकतचे असतात ते आहे। तर अशा प्रकारे ॲलोवेरा जेल त्याच तुकड्याचा उपयोग मी इकडं करते आहे। बघा असं लावून घेतलेलं आहे आणि छानपैकी ह्याचा पण एक छान असा हळूवार हाताने मसाज द्यायचा आहे चेहऱ्यावरती। बघा किती फ्रेश आणि तुकतुकीत चेहरा दिसतोय माझा। बघा तुम्हाला जाणवत असेल आधी कसा थकलेला होता चेहरा, बघू शकता तुम्ही। एक फ्रेशनेसपणा माझ्या चेहऱ्यावरती आलेला आहे। आणि आता तुमच्या समोरच मी पुसून दाखवते, मी चेहरा धुतला नाही, काहीही नाही केले, तुमच्या समोरच मी चेहरा पुसून दाखवला आहे। बघा किती फ्रेश आणि तुकतुकीत दिसतोय, काहीच केलेलं नाही मी, आपल्या बेसिक गोष्टी आणि कलिंगडाचा वापर केलेला आहे आणि चेहऱ्यावरती फ्रेशनेस बघा। उन्हाळ्यामध्ये तुम्ही रोजही करू शकता, कलिंगडाचे तुकडे घेऊन चेहऱ्यावर असं हळूवारपणे फिरवून घेऊ शकतात। आणि सगळ्यात लास्ट महत्त्वाची स्टेप आहे, थोडंसं कढीपीठ घ्यायचं आहे, बेसनचं पीठ, आणि त्याच्यामध्ये थोडंसं मध टाकून घ्यायचं आहे। बघा मध टाकून घेते मी, थोडंसं मध टाकून घ्यायचं आहे। मध हे चेहऱ्यासाठी खूप खूप छान आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आणि आता ह्याच्यामध्ये पाणी न घालता किंवा गुलाब पाणी न घालता कलिंगडचा रस किंवा बारीक कूस करून कलिंगड ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे, बघा किती सारं कलिंगडमध्ये पाणी असतं बघू शकता तुम्ही। अशा प्रकारे मस्त हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, खूप छान आहे बरं का। खायला पण चांगलंच आहे कलिंगड आणि चेहऱ्यासाठी पण वरतून पण खूप चांगलं आहे। तर अशा प्रकारे मस्त मस्त एक बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावरती असं लावून घ्यायचं आहे। जर समजा तुमचं बेसनचं पीठ जरा दरदरीत असेल तर ती तर आणखीन छान गोष्ट आहे। तर हलक्या हाताने आधी फिरून घेतलेलं आहे आणि मी आता इथे पुढं
थोडंसं स्क्रबिंग पण करत आहे, बघू शकता. कारण माझं पीठ थोडं दरदरीत होतं. तुम्ही बेसनच्या पिठाऐवजी इकडे तांदळाचं पीठ पण वापरू शकता. तर अशा प्रकारे व्यवस्थित मसाज देऊन झालेला आहे. बघा चेहरा किती फ्रेश दिसतोय माझा. स्टार्टिंगचा चेहरा बघा आणि आत्ता ह्या स्टेपला मी चेहरा धुवून येणार आहे. तर चेहरा मी धुवून आलेला आहे, फेस धुवून आलेला आहे. बघा किती फ्रेश फील होतं मला आणि चेहरा पण एकदम तुकतुकीत झालेला आहे. तर चला तुम्हाला मी चेहरा क्लीन करून दाखवते. बघा किती ग्लो आलेला आहे, चेहरा एकदम फेस आहे. तर शक्यतो तुम्ही हे रात्रीच्या वेळेला करा, कारण पूर्ण मस्त चेहऱ्यावरती ह्याचा 100% इफेक्ट उतरतो. आणि आता तुम्ही जे कोणतंही हे वापरताल मॉइश्चरायझर, तर मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझर नसेल लावायचं तर ॲलोवेरा जेल असेल विकतचं तुमच्याकडे किंवा टोनर असेल ते सुद्धा तुम्ही अप्लाय करा. पण मॉइश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे. ऋतू कोणताही असो मॉइश्चरायझर वापरा. बघा किती छान चमकतो आहे चेहरा. तर तुम्ही पण ही गोष्ट ट्राय करून बघा. उन्हाळ्यामध्येच करा, हिवाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये करू नका. आणि चेहरा बघा एकदम छान झालेला आहे, मस्त चमकतो आहे. तर सबस्क्राईब, लाईक करा. चला तर या मग कलिंगड खायला. आता कलिंगड खायची वेळ आहे. बाय सगळ्यांना.